नामचिंतन करत करत आणि पैठणच्या दिशेने नागबाबांकडे या ठिकाणी आपण सर्वजण निघालेलो आहोत. तरी आमच्या असणारे हरिभक्त परमपूज्य श्रीराम महाराज, सर्व असणारे वारकरी मंडळी, या सर्वांना घेऊन आज पैठण क्षेत्राकडे त्या ठिकाणी त्यांची वाटचाल चालू आहे. तरी आपण या सुशी वडगाव या गावामध्ये आपण मुक्कामा करते या ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि तर थांबल्यानंतर अतिशय सुंदर अशी भोजनाची पंगत त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ते असणारे गिरी महाराज आहे का नाही, त्यांची असणारी पंगत आहे. आणि जे असणारे सर्व वारकरी मंडळी भगवंताचं नामचिंतन करत काकडा भजन वगैरे हरिपाठ हे सर्व म्हणत आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आल्यानंतर एवढं प्रेमाने एवढं शुद्ध अंतकरणाने त्यांनी सर्वांना या ठिकाणी पंगत घालून भोजन घालून सर्व आम्हाला या ठिकाणी तृप्त केलेलं आहे. म्हणून वास्तविक पाहता आपल्याला आता या ठिकाणी वाटचालीचं कीर्तन आहे. फक्त कीर्तन आपल्याला 15 मिनिटं करायचे आहे. इकडे किती 15 मिनिटं करायचं आहे. म्हणून नेम म्हणून आपण या ठिकाणी वाटचालीचं कीर्तन आपण थोडे वेळामध्ये या ठिकाणी संपणार आहोत. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला या अभंगाचा थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. विठाला कारण की कीर्तना करता आणि गुणेजन मंडळ या ठिकाणी उभे आहेत. वास्तविक पाहता चांगल्या दिल्लीमध्ये सुद्धा एवढे गुणवान टाळकरी नसतात, परंतु इथं एकाहूनही बळेरे असे टाळकरी या ठिकाणी आहेत. आमच्या असणारे हरिभक्तीपरायण परमपूजा असणारे आमचे नवनाथ महाराज आहेत. आपले मच्छिंदर गोरख महाराज हे सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे हरिभक्तपणा आमचे परमस्नेही साहेबराव महाराज ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत, चोपदार आहेत. सर्व आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट असणारे आमचे तुकाराम महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत, पेटी मास्तर आहेत. आणि सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. आपल्या थोडकी मोडकी 10-5 मिनिटाची सेवा नियम म्हणून या ठिकाणी पार पाडायची आहे. विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये नामाचं महात्म्य या ठिकाणी प्रतिपादन करतात. कारण की तुम्हाला सर्वांना असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल की कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एवढाच अभंग श्रेष्ठ का, बाकीचे का श्रेष्ठ कसे काय नाही. बाकीचे अभंग सुद्धा या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, परंतु त्यात या अभंगाला सर्व साधारण असं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि त्यात किती आपलं या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत की आज युट्यूब चॅनल वाले सुद्धा आपल्या बरोबर दिल्लीमध्ये आहे की नाही. त्यांचं नाव राहिलं होतं बरं का, क्षमा करा. युट्यूब चॅनल वाले सुद्धा, काय नाव चॅनलचं? कथा प्रबोधन. कथा प्रबोधन कर चॅनल आहे की नाही, ते ज्ञान ते सुद्धा चॅनल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. एक नाही किती आपण सर्वजण भाग्यवान आहोत. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये हा अभंग श्रेष्ठ कसं काय गणला जातो. कारण की वास्तविक पाहता माऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ आहे. माऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ म्हटलं की वारकरी संप्रदायाचे काय आहे ते प्रस्थांत्र आहे. माऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ हे वारकरी संप्रदायाचं प्रस्थांत्र आहे. कारण की कोणी म्हणत असेल मी वारकरी, मी हे सर्व काय, परंतु माऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ ज्यांच्या पाठच नाही तो वारकरी ठरला जातो का? नाही, तो वारकरी ठरला जात नाही. कारण की माऊली ज्ञानोबा रायाने या हरिपाठामध्ये अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत. काय अनुबंध चतुष्टय सांगितले? किती 27 अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायाने अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस आपल्या मुखातून माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ असणारा सदैव रोज नित्य नेमाने बाहेर जर पडला तर महान एक अशी तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घडते. विठाला कारण की माऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ म्हटल्यानंतर
तुमचा आमचा उद्धार सर्वांचा उद्धार व्हावं याच्याकरता माऊली ज्ञानोबा यांनी 27 अभंगाचा हरिपाठ